विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सभागृहात चांगलाच गोंधळ झाला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या आदेशानंतर आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतर आव्हाडांचं विधान रेकॉर्डवरूनही काढण्यात आलं। मात्र मंत्री नितेश राणेंनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली। यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आव्हाडांना पुन्हा शेवटची संधी दिली। होतात की नव्हतात खरं तर आम्ही आवाज साहेब इकडे बघून बोला। त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय। पुस्तकात वाचा। तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतायत अध्यक्ष महोदय। उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून। नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय। हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल जाऊन। आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा। अध्यक्ष महोदय निलंबित करा। अध्यक्ष महोदय हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे अपमान तुम्ही सहन करा अध्यक्ष महोदय। बसून घ्या। अध्यक्ष महोदय बघा, तुम्ही यांच्या हातवारे बघा। मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय। यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल। त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत। माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय? त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया। आव्हाड साहेब हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा। मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली। ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत। थांबा जरा अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी। मागितली ना।